हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. आज कंबाईनचा पेपर झाला आणि आता येत्या पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपण कंबाईनच्या पेपरमध्ये आलेले जे इतिहासाचे सगळे प्रश्न होते, एकूण 10 प्रश्न आले होते, ते 10 प्रश्नांचं सगळं अनालिसिस बघणार आहोत. अनालिसिस म्हणायच्या ऐवजी प्रश्नांची स्पष्टीकरण बघणार आहोत. त्या 10 पैकी 7 प्रश्नांची स्पष्टीकरण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, कारण ती आपल्या वर्गामध्ये झालेली आहेत. 3 प्रश्न थोडेसे नवीन होते. बघताना आता आपण 10च्या 10 प्रश्नांची स्पष्टीकरण बघणार आहोत. ठीक आहे, ओके. एक सुरू करूया. मी जो पेपर वापरतोय तो पेपर आहे सेट बी. ओके, सेट बी मधला पहिलाच प्रश्न आहे. 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण? तसं बघायचं झाला तर हा पेपर जो आहे, हा वाला क्वेश्चन जो आहे हा बऱ्यापैकी सोपा होता. ओके, ह्याच्यामध्ये 4 पर्याय दिले होते: प्राध्यापक सुंदर रामन, डब्ल्यू.एस. ब्लंट, शिशिर कुमार घोष आणि आनंद मोहन बोस. आनंद मोहन बोस हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, आनंद मोहन बोस हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. गंमत अशी आहे की मी जे 3 प्रश्न तुम्हाला म्हणालो, 3 वेगळे प्रश्न आहेत, त्याच्यातला हा एक पहिलाच प्रश्न थोडासा वेगळा. हे कुठून आलं? इंडियन असोसिएशन, मग इंडियन असोसिएशन नावाच्या 3 संघटना, मग त्याच्यातली सुरेंद्रनाथ बॅनर्जींची संघटना, परत त्याच्यामध्ये वर्ष आहे की नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी. त्याच्यामुळे मुलं कन्फ्युज होण्याची शक्यता होती, पण आनंद मोहन बोस इज द करेक्ट आन्सर. ओके, पुढचा प्रश्न जो आहे हा नागपूरच्या भोसले घराण्याशी संबंधित आहे. ओके, नागपूरचं भोसले घराणं जे आहे, या नागपूरच्या भोसले घराण्याच्या मध्ये शेवटचा राजा कोणता? आलं लक्षात? ओके, असं सोप्या भाषेत विचारायच्या ऐवजी त्यांनी डिटेल्स दिलेत. आलं लक्षात? नागपूरच्या कोणत्या राजांनी आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था केली नाही आणि त्याच्यामुळे ब्रिटिश सरकारने त्याचं राज्य जे आहे हे खालसा केलं होतं. ओके, बाकीचं तर ठीक आहे, श्रीमंत मालोजी राजे भोसले, आप्पासाहेब राजे भोसले हे कुणी टिक केलं नसतं. प्रश्न फक्त या 2 मध्येच होता, राजा रघुजी दुसरा आणि राजा रघुजी तिसरा. ओके, राजा रघुजी दुसरा यांच्या विधवा राणी बाकाबाई आहे की नाही, ह्याच्यामुळे खूप जणांना राजा रघुजी दुसरा हाच शेवटचा होता काय असं वाटेल, कारण शेवटची जी लढाई झाली होती, लढाई म्हणा किंवा वाद म्हणा, हा ब्रिटिशांचा आणि बाकाबाईचाच झाला होता. बरोबर आहे. मग सगळ्यांना असं वाटेल की राजा रघुजी दुसरा ह्याचीच ती वाईफ लढत होती, म्हणजे याचा अर्थ शेवटचा राजा हाच असेल, पण तसं नाहीये. रियालिटीमध्ये ही जी स्टोरी आहे, मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था नाही केली, ती राजा रघुजी तिसरा यांची आहे आणि तेच नागपूरच्या भोसले घराण्याचे शेवटचे राजे होते, ज्यांच्या नंतर ब्रिटिशांनी नागपूरचं भोसले संस्थान स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलं. ओके, तसा सोपा प्रश्न होता, पण 3 अनोळखी प्रश्नांपैकी हा सुद्धा एक ताबडतोब दुसरा प्रश्न. आणि इथून पुढे सगळे सोपे प्रश्न जे आहेत ते सुरू होतात. ओके, येस, बघा, भारतात पहिली सुती कापडाची गिरणी कुठे सुरू करण्यात आली? मुंबईला सुरू करण्यात आली, हे आपण पाठ केलेलं आहे. ओके, भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा इथं सुरू करण्यात आली. भारतात पहिली सुती कापड गिरणी जी मुंबईची आहे ती कावसजी नानाबाई यांनी सुरू केली. हे पण विधान करेक्ट आहे. ओके, 3ही विधान करेक्ट आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की ताग या शब्दाचं इंग्रजीमध्ये भाषांतर जे आहे ते होत असतं ज्यूट. आलं लक्षात? इथे मात्र त्यांनी भाषांतर करताना लिनन असं केलेलं आहे. ओके, येस, लिनन असं वाक्य लिहिलं तर मग हे वाक्य म्हणजे इतिहास, स्पेसिफिकली स्वातंत्र्यपूर्व इतिहासाचा भाग बनतच नाही, कारण भारतामध्ये पहिली लिननची फॅक्टरी जयश्री मिल्स वगैरे असं काहीतरी येत आहे. आलं लक्षात? ओके, ती 1949 ची अशी येते आहे की नाही. हे आपल्या फंद्यातच पडायचं नाही. आपल्याला 1947च्या आधीची सगळी स्टोरी पाहिजे. हे जे प्रश्न आहेत त्याचा कॉन्टेक्स्ट जर लक्षात घेतला तर तागाची गिरणी आणि रिश्रा हे आपण पाठ पण केलेलं आहे. हे 3 विधान सत्य असंच गृहीत धरा. आलं लक्षात? ओके, आता काही जण वाद घालतील की तागाचं रूपांतर लिनन असं होतं, लिननचं रूपांतर ताग असं पण होतं काही केसेसमध्ये, काही केसेसमध्ये होत नाही. जर ताग असं भाषांतर घेतलं, ओके, तर मग हे विधान करेक्टच आहे. ठीक आहे. ओके, उद्या चलून तुमच्याशी कोणी आला आणि वाद घातला, अरे लिनन लिहिलंय तिथे वगैरे, तुम्ही सांगा त्याला की बाबा लिनन जर लिहिलं असेल तर मग तो इतिहासाचा प्रश्नच राहत नाही. आलं लक्षात? ओके, येस, चला पुढचा प्रश्न. सो याचं करेक्ट उत्तर आहे ए, बी आणि सी. सोपं आहे, ह्याच्यामध्ये फार काही एक्स्ट्राऑर्डिनरी स्पष्टीकरण देण्यासारखं नाही. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चा उठाव केला किंवा बंड केला? थोडासा हा वाला प्रश्न जो आहे, हा वाला प्रश्न हा तुम्ही इलिमिनेशन मेथडने आरामात सोडवू शकला असता. सिंपल मध्ये बघा, बाकी काही माहित नाही, ठीक आहे,
रंगो बापूजी गुप्ते तसे माहिती पण नसतील माहिती. नानासाहेब पेशवे तर माहिती होते. नानासाहेब पेशवे कधीच इकडे येऊन लढले नाहीत. ओके, 1857च्या उठावामध्ये ते वरतीच कानपूर आणि त्याच पट्ट्यामध्ये लढत राहिले. सो नानासाहेब पेशवे डेफिनेटली कोल्हापूरला येणार नाही. सो बी जिथे जिथे असेल तेवढं इलिमिनेट करून टाका. ओके, सो 3 ऑप्शन तर असेच इलिमिनेट झाले. ओके, बाकीचं तुम्हाला काही माहिती जरी नसेल तर रामजी शिरसाठ एवढं एकमेव ऑप्शन उरलं. पण ठीक आहे, हरकत नाही. रंगो बापूजी गुप्ते पण तुम्हाला माहिती असू शकले होते. ते नानासाहेब पेशवे यांचे वकील होते. ब्रिटनमध्ये जाऊन त्यांनी प्रयत्न केला होता वगैरे, असा बराचसा भाग जो आहे हा आपल्याला लक्षात ठेवता आला असता. पण हरकत नाही, नानासाहेब पेशवेवरून पण हा प्रश्न जो आहे तो आरामात सुटत होता, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर येतं झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधली एकमेव पुरुष होती. हे विधान खालीलपैकी कोणी केलं? तर हे विधान झाशीची राणी यांच्यासोबत लढणारा ह्यू रोज ह्याचं आहे. ओके, येस, झाशीची राणी जी आहे ह्याच्यासोबत ब्रिटिशांची 2दा लढाई झाली. झाशी इथे एकदा आणि ग्वाल्हेर इथे एकदा. आणि ग्वाल्हेर इथल्या लढाईमध्ये महाराणी झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्या ज्या आहेत ह्या धारातीर्थी पडल्या. आणि त्या धारातीर्थी पडल्या तेव्हा ह्यू रोज ह्यांनी हे वाक्य जे आहे ते वापरलेलं आहे, लक्षात. ओके, आणि त्याच्यावरूनच मग जे मोठे मोठे कोट्स आहेत की खूब लढी मर्दा नीवो झाशीवाली राणी थी वगैरे जे कोट्स आहेत, हे सगळे कोट्स त्याच वाक्यावरून आले. शी वॉज द ओनली मॅन फायटिंग इन द बॅटल, असे सगळे जे शब्द आहेत ते सगळे तिथूनच आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे येतं 27 जुलै 1889 रोजी लंडन इथं राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? प्रत्यक्षामध्ये ह्याच्यातले बाकीचे सगळेचे सगळे पर्याय जे आहेत हे पर्याय म्हणजे काय म्हणतात त्याला, हे आहेत. ओके, ह्याच्यामध्ये बघा नीट लक्षात घ्या. तुम्हाला जर काही नावं लक्षात ठेवायचीच असतील तर तुम्हाला एलन ॲक्टोव्हियन ह्यूम ह्याच्यासाठी YCMOUचं पुस्तक वापरायला हरकत नाही. ओके, YCMOUच्या पुस्तकामध्ये ही सगळी नावं दिलेली आहेत. दादाभाई नौरोजी आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी हे नावं जे आहेत ते तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त सर ॲलन ॲक्टोव्हियन ह्यूम हे पण होते, विल्यम डिग्बी हे पण होते, वेडरबर्न हे पण होते, WS केन हे पण होते. सो B, C आणि D. ओके, येस, करेक्ट ऑप्शन जे आहेत ते B, C आणि D. हे वरचे जे स्प्रॅट आणि ब्रॅन बॅडले आहेत, ओके, हे त्या समितीमध्ये नव्हते. ब्रिटिश इंडिया कमिटी जी म्हणतोय आपण त्या कमिटीमध्ये नव्हते, हे लक्षात घ्या. ओके, येस, लक्षात ठेवायला सोपं आहे की नाही? येस. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. सोपा प्रश्न आहे. अरेच्छा. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. त्या प्रश्नामध्ये येत आहे 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचं काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलं? ओके, मी बोलताना सुद्धा वर्गामध्ये शिकवताना सुद्धा म्हणलेलो आहे, नरे, बोले, तालचेरकर आणि SW पाटील. वर्गामध्ये सांगितलेला क्रम मात्र वेगळा आहे. वर्गामध्ये सांगताना असं सांगितलेलं आहे, तालचेरकर, SW पाटील आणि बोले नरे. आलं लक्षात? ओके, अशी सिक्वेन्स सांगितली होती. हरकत नाही, क्रम कसाही असला तरी या व्यक्तींनी कामगार हितवर्धक सभा जी आहे ही स्थापन केली होती. हरिहर सोनुले हे नाव त्याच्यामध्ये नव्हतं. ओके, किंवा कदाचित हरिहर सोनुले बद्दल तुम्हाला माहिती पण नसेल, आहे की नाही, इग्नोर करूया त्याला. आलं लक्षात? कारण नवीनच नाव आहे, कुठून आले काय माहिती. ओके, पण A, B आणि D एवढं तर पाहिजे. हे कुठे आहे? फक्त एकाच ऑप्शन मध्ये. ज्या विद्यार्थ्यांकडून मी कॉपी घेतली त्यांनी सुद्धा स्वतः टिक केलंय बघा. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे सोपा प्रश्न होता पुढचा खूप. आलं लक्षात? ओके, येस. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे होम रूल म्हणजे काय? हो सर, हा तर आम्हाला सगळ्यात जास्त ताण देणारा प्रश्न होता. गोष्ट असं आहे की होम रूल या शब्दाचा अर्थ त्यांनी इथे विचारलेला आहे. आलं लक्षात? आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, टू अक्वायर द राईट टू गव्हर्न अवर कंट्री. राईट हा विषय होम रूलच्या बाबतीमध्ये कधी नव्हता. राईट, आम्हाला फक्त सत्ता पाहिजे होती. होम म्हणजे स्वतःची सत्ता म्हणजे रूल, स्वतःची सत्ता, स्वतःचं राज्य. ओके, अचिव्हिंग सेल्फ गव्हर्नन्स. आलं लक्षात? ओके, हा वाला जो शब्द आहे हा शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. सो इथे राईट येत नाही, सेल्फ गव्हर्नन्स येतं. फॉर द योक ऑफ ब्रिटिश टू ब्रेक वगैरे इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे वगैरे नाहीये.
फाईट नाहीये ती कुठल्या प्रकारची, स्वशासनास प्रतिकार करणे हा तर प्रकार बिलकुलच नाही. सो ओनली बी इज द करेक्ट आन्सर. ओके, तरी सुद्धा हा डी डेफिनेटली नाहीये, गॅरंटेड तो ऑप्शन मध्ये पण दिसत नाही. आपल्या देशाचा कारभार प्राप्त करणे, इंग्रजाच्या जोखडातून मुक्त होणे, ह्याच्यामुळे जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तरी माझा आत्ता लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की बाबा होम रूलचा खरा खरा अर्थ मग विल्यम वेबस्टर वगैरे, मॅरियम वेबस्टर वगैरे डिक्शनरीज आहेत त्याच्यामधून जर घेतला तर ओनली बी यायला पाहिजे. पण आता आयोग काय याचा अर्थ काढतो ते थोडंसं बघायचं आपल्याला, एक क्युरियस भाग असू शकतो. जो तिसरा प्रश्न मी म्हणालो होतो थोडासा वेगळा आलाय तो हा होता. उरलेले 7ही प्रश्न सगळे जे आहेत ते आपल्या परिचयाचे होते. चला 9वा प्रश्न आहे. ओके, सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असं कोणी म्हणलं? हे राजा राममोहन रॉय यांनी म्हणलेलं आहे. राजा राममोहन रॉय यांनी शास्त्र इत्यादी सगळ्यांचा वापर करून सिद्ध करायचा प्रयत्न केला होता की सती प्रथा जी आहे ही चुकीची आहे. ओके, पण ते सिद्ध करत असताना मध्ये आत्मीय सभा वगैरे 1815 मध्ये स्थापन झाली. 1818 मध्ये त्यांनी सतीचा विरोध वगैरे जो तो सुरू केला आणि इनिशियली सुरुवातीच्या फेज मध्ये त्यांनी हे वाक्य जे आहे ते वापरलेले, शास्त्राच्या संमतीने केलेला खून. आलं लक्षात? ओके, सो राजा राममोहन रॉय इज द करेक्ट आन्सर, गॅरंटेड करेक्ट आन्सर हेच आहे. आलं लक्षात? ओके, आणि त्याच्यानंतर पुढील जोड्या लावा असा प्रश्न विचारला होता. ओके, खूप सोपा प्रश्न होता, त्याच्यामध्ये काहीही अवघड नव्हतं. ह्याच्यामध्ये येतं ते म्हणजे सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज येतं 1873, रिसेंटली 200 वर्ष पूर्ण झाले. त्याच्यानंतर आर्य समाज येतं, आर्य समाज 1875. आलं लक्षात? एवढं जरी माहिती असेल, बीचं 4 नीट बघा, बीचं 4, डीचं 2, डीचं 2 फक्त एकमेव ऑप्शन मध्ये आहे, बाकी कुठेच नाहीये. थर्ड इज द ऑप्शन. आलं लक्षात? ओके, येस. प्रार्थना समाजाची स्थापना जी आहे ही तळखरकर बंधूंनी केली. ओके, येस, 1867. आणि सार्वजनिक सभेची स्थापना 1870 मध्ये झाली. सुरुवातीलाच दुष्काळ वगैरेच्या विरोधामध्ये, दुष्काळ वगैरे विरोधामध्ये म्हणायचे, दुष्काळाच्या मध्ये शेतकऱ्यांची जागृती करणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते काम त्यांनी जे आहे ते चालू केलेलं होतं. आलं लक्षात? ओके, सो सोपे सोपे प्रश्न होते, अगदी वेगाने सोडवता येण्यासारखे प्रश्न होते. तुम्हाला एक्सप्लेनेशन देत देत मी प्रश्न सोडवलेले आहेत आणि ते सुद्धा फक्त आणि फक्त 12 मिनिटांमध्ये झालेले आहेत. ओके, एक्सप्लेनेशन न देता सुद्धा बऱ्यापैकी वेगाने हे प्रश्न होऊ शकले असते. ओके, 10 पैकी माझं व्यक्तिगत मत आहे की 10 पैकी 7 किंवा 8 प्रश्न अगदी सोडवण्यासारखे होते. तुम्हाला जर 10 पैकी 6 करेक्ट येत असतील इतिहासामध्ये तर यू आर ऑन अ राईट ट्रॅक. ओके, 10 पैकी 6 पेक्षा जास्त करेक्ट येत असतील तर यू आर ऑन अ राईट ट्रॅक. तुम्हाला 10 पैकी 9 किंवा 10 येत असतील तर यू आर ऑन अ रिअली रिअली ऑसम ट्रॅक. ओके, येस, लवकरच तुमचा निकाल चांगला येऊ अशा शुभेच्छा देतो आणि बाकीच्या सुद्धा विषयांचे सगळे अनालिसिस बघा पटकन. ओके, आणि छानपैकी कीज काढा. तुमचे मार्क किती येत आहेत, इतिहासामधले किती तुमचे उत्तर करेक्ट आले ते खाली कमेंट करून मला नक्की सांगा. चालेल? चलो इथे थांबूया. जय हिंद, जय भारत.